जय हिंद भावांनो. आज कामगार निरीक्षकचा पेपर झाला आहे. काय कारणास्तव मला येताना व्हिडिओ बनवता आला नाही. लाईव्हला आलतो बट सगळे मुलं लाईव्हला तर कोणी नव्हते एवढे, आणि मला येताना जरा इश्यू पण आला रस्त्यात, मग त्याच्यामुळे लाईव्हचं कॅन्सल केलं. पेपरात बघा एकदम पेपर सोपा होता. फक्त कायदे जे होते ना ते डीपमध्ये विचारले होते, फक्त कायदे. बाकी पेपर तर काय एकदम सोपा होता, काहीच विषय नव्हता पेपरात. मराठीला एकदम सोपं. हाताचं काय, हाताचं विचारलं होतं पर्यायाची काय, शिकीचा पर्यायाची काय, पुन्हा रिजनिंग तर एवढी सोपी, भयानक सोपी काहीच नाही. सेटिंग अरेंजमेंटचे 4 प्रश्न आले ते लगभग एकदम सोपं होतं. सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात सोपं, बाकी तुम्हाला सगळे येतं आहे. सगळ्यात गोष्टी सांगण्याचं कायदे डिटेलमध्ये झाले. 4 कायदे फक्त विचारले होते. माताडी कायदा 1969, त्याच्यानंतर 1973चा लोह पोलाद कायदा, त्याच्यानंतर 1981चा महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, त्याच्यानंतर त्याच्यात काहीतरी मला वाटतं संशोधन झालं तर 2002ला महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कल्याण काहीतरी कायदा आहे, ते 2002ला संशोधन झालं ते एकदा आलता. त्याच्यानंतर आलता 2007चा महाराष्ट्र खाजगी एजन्सी काहीतरी कायदा आहे बघा, डिटेलमध्ये बघा. हे 4च कायदे डिटेलमध्ये आलते, डीपमध्ये आलते, एकदम डीपमध्ये. सल्लागार समिती कोणत्या कलमानुसार म्हणजे नेमण्यात येईल. पुन्हा त्याच्यानंतर आपण पुन्हा फॉर्म समजा जे लायसन्ससाठी फॉर्म भरतात ते कोणत्या कलमातून करतात, कोणचा फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं बाकी हे 4 कायदे आले. बाकी एवढं काय आलं नव्हतं. 4 कायदे म्हणजे डीपमध्ये एकदम डीपमध्ये आले. बाकी तर काय एवढा विषय नाही. गणितचा विषय नव्हता. बुद्धिमत्ता एकदम सोपी होती. सगळे आउट ऑफ बुद्धिमत्तेचे. मराठी एकदम सोपी होती, काहीच विषय नाही. त्याच्यानंतर GK GS ज्याला TCS केला आहे त्याला एकदम चिल्लर प्रश्न. संसदेत काय काय येते, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती. त्याच्यानंतर मला वाटतं काय प्रश्न आला तर पुन्हा 1919चं ते हत्याकांड झालेलं काय म्हणजे जालियन मला बघा हत्याकांड झालेलं ते घालतात. पुन्हा हां आर्टिकल 43B कोणत्या ह्याच्यानुसार ॲड करण्यात आलं काय म्हणजे ते कोणत्या संविधान संशोधन 97 का 93 काहीतरी असंच होतं. आता ते मला फिक्स माहीत नाही त्याचं उत्तर काय आहे ते आलं. तर पुन्हा काय म्हणतात करंट अफेअरचे 4 क्वेश्चन आले ते. अँड बाकी आणि म्हणतात काय बाकी तर ठीक आहे, एवढं काय नव्हतं. बाकी पेपर एकदम सोपा आहे. ज्याला TCSचं केलं त्याच्यासाठी एकदम पेपर सोपा आहे. इंग्लिशचं थोडा माझा इश्यू आहे, बट इंग्लिश एकदम सोपी होती मला वाटते. आणि बाकी पहिल्यांदा इंग्लिश, आणि सगळ्यात मेन म्हणजे सेक्शनल वाईज टाईम आहे. 25-25चे 4 सेट आहेत, 30-30 मिनिटं. मागं पुढं कुठंच जायत नाही. फक्त 25 प्रश्न, मग प्रश्नात कुठं मागं पुढं 30 मिनटं, पुन्हा 30 मिनटं आलं. सगळ्यात मेन तीच गोष्ट आहे. आणि बाकी टाईम पुरतं, टाईम एवढा मोठा आहे. इंग्लिश सोपी, मराठी सोपी, GK GS ज्यानं TCS केलं त्याच्यासाठी एकदम सोपं, काही एवढा विषय नाही. अँड बाकी कामगार कायदे जे फक्त 4 आले ते एकदम डीपमध्ये. आणि मला वाटतं उद्या कायदे चेंज होतील. हे येतील बट ह्याच्यात बी काहीतरी चेंज होतील. आणि बाकी ठीक आहे, एवढं काय नाही. बाकी पेपर एकदम ओके आहे. तुम्ही पण द्या आणि पेपर बाकी द्या. पहिल्या दिवशी कसं असते माहीत नसते पोरायला, बट दुसऱ्या दिवशी खूप फायदा होतो आहे ॲनालिसिसचा. आणि हेच प्रश्न जरा डिटेलमध्ये विचार करून जे प्रश्न आले ते त्यानंतर प्रभू वैद्यनाथ क्लासेसवर लवकरात लवकर टाकण्यात येतील. तर सगळे प्रभू वैद्यनाथ क्लासेसला जॉईन करा. बाकी ठीक आहे. बाकी बघूत आपण आणि काय आलं तर सांगत जाईल ॲनालिसिस. जय हिंद.